आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु वाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. नागपूरमध्ये थंडी असली तरी रोज ज्या पद्धतीनं विधिमंडळात ज्या काय विषय उपस्थित होत आहेत त्यामुळे अनेकदा वातावरण गरम होत आहे. पण या सगळ्या वातावरणात आणखीन एक प्रश्न गेले 2-3 दिवस मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे, तो म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाचा. खरं तर सरकारची स्थापना होऊन वर्षपूर्ती झाली. एकदम भक्कम मेजॉरिटी गेल्या वर्षी या महायुती सरकारला मिळाले. 232 आमदार निवडून आले आणि विरोधी पक्षाचे जे काय काँग्रेस असू दे, शिवसेना, उबाटा आणि शरद पवार गट या तिन्हीचे जो आमदार जे काय निवडून आले ते अतिशय कमी आमदार निवडून आले. एकतर्फी सत्ता महायुतीची आलेली आहे. त्यामुळं एकतर्फी सत्ता आल्यानंतरही विरोधी पक्ष नेते पद नियुक्त करण्यात गेले वर्षभर ज्या पद्धतीनं टाळाटाळ केली जात आहे त्यावरून सरकारला कसला आत्मविश्वास नडतोय का असा सवाल उपस्थित होत आहे. खरं तर विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेत आणि विधान परिषदेत जी नावं महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून पोचली होती ती नावं पोचून अनेक महिने झाले आहेत सभापतींना भेटून. जे विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं आणि विधानसभेत भास्कर जाधव जे शिवसेनेचे आहेत यांना हे पद द्यावं अशी विनंती करणारं पत्र दिलेलं आहे. पत्र देऊनही 3-4 महिने झाले. अनेकदा भेटही या पक्षाच्या नेत्यांनी सभापतींची घेतली. महायुतीच्या नेत्यांनाही या संदर्भात सांगितलं, पण तरीही या संदर्भात टाळाटाळ सुरू आहे. आणि त्यातच एक बातमी आली की तुमची नावं आले ठीक आहे, पण आम्हाला विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांना करायचं अशी चर्चा पुढं आलेली आहे. खरं तर विरोधी पक्षनेते पद कुणाला करावं हा निर्णय जरी सभापतीचा असला तरी पक्ष जो जे नाव पाठवेल त्यांना ते करावं लागते. थेट नियुक्ती करता येत नाही. यामुळे आता हा प्रश्न पुन्हा एकदा पेंडिंग पडला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हक्क असतानाही विधानसभेत हक्क नाही, कारण 10% आमदार विरोधकांचे नाहीत. पण विधान परिषदेत मात्र हक्क निश्चितपणे आहे, कारण एकूण आमदारांच्या 10% आमदार हे आत्ता काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांचा दावा विरोधी पक्षनेतेपदासाठी भक्कम आहे. त्यांचं नावही काँग्रेसनं पाठवलेलं आहे. तरीही त्यांचं नाव जाहीर करण्याबाबत ज्या पद्धतीनं टाळाटाळ सुरू आहे त्याला काही कारण आहेत. याच कारणांचा आज आपण थोडक्यात उहापोह करूया. अजूनही आपण जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ब्रेकिंग न्यूज देणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सतेज पाटील यांचा हक्क असताना, पत्र दिलेला असताना, दावा केलेला असताना सुद्धा त्यांना विरोधी पक्षनेते पद का मिळत नाही याची आपण आता एक 10 कारणं बघूया. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील यांचं नेटवर्क अतिशय चांगलं आहे. ताकद दिली तर या नेटवर्कच्या जोरावर ते काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतात आणि हीच ताकद मिळू नये यासाठी त्यांचं विरोधी पक्षनेतेपद थांबवलेलं आहे. दुसरं कारण आहे की सतेज पाटील हे अभ्यासू आहेत. कुणालाही अंगावर घेण्याचं धाडस ते करू शकतात. यापूर्वी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या धाडसाच्या जोरावर त्यांनी आणखी काही नवीन करू नये म्हणूनही त्यांना ताकद मिळू नये यासाठी त्यांचं हे पद रोखलेलं आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, कोल्हापूर जिल्ह्यात आजही काही प्रमाणात त्यांची ताकद निश्चितपणे आहे. प्रत्येक तालुक्यात थोडासा गट आहे. याच काँग्रेसच्या ताकदीवर त्यांचे खासदार आहेत, शिवाय 2 विधान परिषदेचे आमदार आहेत.
त्यामुळे ही ताकद रोखायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ नये अशी एक भूमिका महायुतीची आवश्यकते. महत्त्वाचं म्हणजे चौथं कारण आहे, भाजप आणि महायुतीला रोखण्याची जी काय ताकद आहे ती सतेज पाटील यांच्यात आहे, किंवा जे 3-4 नेते आता या भागात पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये जयंत पाटील असू दे, विश्वजित कदम असू दे, सतेज पाटील असू दे, असे 2-3 नेते आहेत. यांनाच इथंच रोखलं तर पुढं त्यांची वाटचाल बंद होईल असं महायुतीला वाटतंय. 5वं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जे म्हणजे सतेज पाटील यांच्याकडं प्लॅनिंग अतिशय चांगलं असतं, कोणत्याही गोष्टीचं व्यूहरचना अतिशय चांगली असते. त्यामुळे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी असू दे किंवा पक्ष वाढीसाठी ते जे काही करतात ते रोखण्यासाठी त्यांचं हे पद थांबवलेलं आहे. 6वं कारण आहे, काँग्रेसला संपवायचं असेल तर काही युवा नेत्यांना रोखणं अत्यावश्यक आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते सतेज पाटील. विश्वजित कदम आहेत, आणखी काय आहेत, पण सतेज पाटील हे सगळ्यात मोठं नाव. त्यांनाच ताकद दिली नाही तर काँग्रेस जिथल्या तिथं राहील असं महायुतीला वाटतंय. त्यामुळं त्यांना हे पद देण्याबाबत टाळाटाळ सुरू आहे. 7वं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, सतेज पाटील यांच्याकडे आर्थिक, संस्थात्मक, संघटनात्मक ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर ते महायुतीला त्रास देऊ शकतात. त्यामुळं त्यांना नवं आणि पद देऊन त्यांना संजीवनी न देता आहे तिथंच ठेवण्यासंदर्भात महायुतीचा विचार सुरू आहे. 8वं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, वेगळं काहीतरी करून दाखवण्याची धमक सतेज पाटील यांच्यामध्ये निश्चित आहे. त्यामुळं जे 2-3 नेते काँग्रेसमध्ये आहेत, काहीतरी करून दाखवायची धमक असलेली, त्यामुळे विश्वजित कदम आहे, सतेज पाटील आहेत, अमित देशमुख आहेत, या सगळ्यांना ताकद द्यायची नाही, त्यांना रोखायचं, त्यांची ताकद कमी करायचा प्रयत्न महायुती करते. त्याचाच एक भाग हा असू शकतो. सगळ्यात 9वं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आता तोंडावर आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ताकद द्यायची नाही, काँग्रेसला हे पद द्यायचं नाही. याशिवाय काँग्रेस एक देश पातळीवर मोठा विचार करते की जे काय विविध राज्यात काहीतरी करण्याची ताकद असलेली, ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे अशी माणसांनी, त्यांना ताकद देण्याचा देश पातळीवर विचार सुरू आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशात रेवंता रेड्डींना त्यांनी ताकद दिली, त्याप्रमाणे घडलं. DK शिवकुमारना कर्नाटकात त्यांनी ताकद दिली, सचिन पायलटना राजस्थानमध्ये ताकद दिली. असे अनेक जण आहेत जिथं जिथं या अशा युवा नेतृत्वाला ताकद द्यायचा प्रयत्न काँग्रेस करते आणि याच प्रयत्नाला फाटा देण्यासाठी अशा व्यक्तीला दुसरी कुठली ताकद आपण होऊन देऊ नये असं महायुतीला वाटतंय. त्यामुळं कदाचित सतेज पाटील यांचं जे काय विरोधी पक्षनेते पद आहे ते थांबवलेलं आहे. आणि 10वं महत्त्वाचं कारण आहे की विरोधी पक्षनेता असला तरी तो आपलं ऐकणारा पाहिजे, त्याच्यावर कोणत्या ना कोणत्याही गोष्टीचा अंकुश पाहिजे. मग ईडी असू दे, अन्य काही असू दे, त्या दबला गेलेला असला पाहिजे. त्यामुळं तो जास्त आक्रमक होणार नाही अशी नावं आता महायुतीकडनं पुढे केलेली आहेत. त्यामुळं सतेज पाटील यांचं नाव मागं पडलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी 10 कारणं आहेत, याच कारणामुळे सतेज पाटील यांचं जे काय विरोधी पक्षनेते पद आहे विधान परिषदेला ते थांबलेलं आहे. पण तरीही कायद्यानुसार, घटनेनुसार त्यांना ते द्यावं लागते, कारण एकूण आमदारांच्या 10% आमदार हे काँग्रेसकडे आता आहेत. त्यामुळे कदाचित या 2-3 दिवसात विधानसभा ऐवजी विधानसभा बाजूला ठेवलं जाईल आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद सतेज पाटील यांना दिलं सुद्धा जाऊ शकतं. पण हे सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनावर आहे किंवा महायुतीच्या नेत्यांच्या मनावर आहे. त्यांनी ठरवलं तर हे कोणत्याही क्षणी होऊ शकतं. पण त्यांनीच ठरवलं की द्यायचं नाही, ताकद कुणाला द्यायची नाही, तर हे कधीच होणार नाही. कारण पुढचं अधिवेशन आता पुन्हा मार्च-एप्रिलला असेल, तेव्हाचा शब्द दिला जाईल आणि पुन्हा 4 महिने असेच काढलं जाईल. पाहूया आता, अजून रविवारपर्यंत अधिवेशन आहे. शनिवारी किंवा रविवारी या संदर्भात घोषणा होऊ पण शकते, पण ती नाही झाली तर पुन्हा आपल्याला मार्च-एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल. एकूणच या विरोधी पक्षनेते पदाचा घोळ, चर्चा वादग्रस्त ठरत असताना आता नेमकं काय होणार याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
पाहूया काय होते ते. अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.